आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. जनमंथनच्या वतीनं गेल्या महिन्याभरापासून नागपुरात सुरू असलेल्या मंथन फॉर युवा नागपूर 2026चा समारोप सोहळा उद्या रविवार 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून हजारो ढोल ताशांचे विक्रमी महावादन होणार आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या नागपूरच्या हिंगणा येथील ग्रुप सेंटरतर्फे आयोजित आंतर सेक्टर बॅडमिंटन स्पर्धा 2026चा आज नागपूर विद्यापीठाच्या सुभेदार बॅडमिंटन सभागृहात उत्साहात समारोप झाला. 18 ते 21 ऑगस्ट दरम्यान झालेल्या या स्पर्धेत CRPFच्या विविध सेक्टरमधील खेळाडूंनी सहभाग घेतला. समारोप समारंभाला नागपूर शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेता खेळाडूंना पदकं आणि चषक प्रदान करण्यात आले. खेळामुळे शिस्त, आत्मविश्वास, संयम, सांघिक भावना आणि नेतृत्व गुण विकसित होतात असं नांगरे पाटील यांनी यावेळी सांगितलं. भंडारा शहरालगत वैनगंगा नदीकाठच्या परिसरात सेव्ह इकोसिस्टीम अँड टायगर सीट या संस्थेच्या वतीनं आज मॉन्सून बर्ड वॉक सर्वेक्षण घेण्यात आलं. ऑफिसर्स क्लब ते रिंग रोड, वैनगंगा जलपर्यटन क्षेत्र आणि गणेशपूर स्मशानघाट परिसरात झालेल्या या सर्वेक्षणात 16 स्वयंसेवक सहभागी झाले. 3 चमूंमध्ये विभागून करण्यात आलेल्या पाहणीत एकूण 48 पक्षी प्रजातींची नोंद झाली. तसेच 3 पक्षी प्रजातींची 31 घरटी आढळून आली असून त्यांचा अधिवास आणि घरट्यांची नोंद ई-बर्ड या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करण्यात आली. पाणस्थळ, गवताळ प्रदेश, झुडपी वनस्पती, नदीकाठ आणि शेती क्षेत्रामुळे हा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असल्याचं सर्वेक्षणातून स्पष्ट झालं. मात्र पाणस्थळांमध्ये जलपर्णी आणि आयपोमिया या आक्रमक जलवनस्पतींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून आला असून त्यांचं उच्चाटन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र 8:42 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.